आज नामांतर वर्धापन दिनानिमित्त तमाम राज्यातील भीमसैनिकांना हार्दिक शुभेच्छा। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे खुशीराम कांबळे, जनार्दन मोवाडे, सुहास बनसोड, गौतम वाघमारे भीमसैनिक झाले। त्याच्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं। आज भीमसैनिक अस्तित्वमान मराठवाडा प्रदेश अध्यक्ष बाबू सलीम, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष चंद्रकांतजी सोनवणे, राष्ट्रीय महासचिव उद्धव काळे, मिलिंद निकम, ॲडव्होकेट सय्यद अल्ताफ यांनी महिला विद्या सुनीता दाभाडे, आशा सूर्यवंशी, हंसकी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वामध्ये आज एक भव्य असा आंबेडकरी भीमसैनिक अस्तित्वमान आपण इथे काढलं। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज वंदन केलं। भीमसैनिक अस्तित्वमान यासाठी काढण्याची आवश्यकता पडली की ज्या भीमसैनिकाच्या भरोश्यावर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं, या भीमसैनिकाच्या रक्ताच्या पाणी करून त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। या भीमसैनिकामुळे बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळाला। 16 वर्ष संघर्ष केला, 16 वर्ष संघर्ष करून रात्र संघर्ष करून हजारो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्या प्राणाची आहुती देऊन मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळवलं। परंतु आज या शहीदांकडे कोणाला बघण्याची फुरसत नाही। खुशीराम कांबळेचा परिवार कसा जगत आहे, गौतम वाघमारेचा परिवार कसा जगत आहे, सुहास बनसोडचा परिवार कसा जगत आहे, त्यांच्या घरची काय दशा आहे हे काही नेत्याला माहीत नाही। हे नेते भीमसैनिकामुळे खासदार झाले, आमदार झाले, मंत्री झाले, मोठ्या मोठ्या पदावर गेले, परंतु भीमसैनिकांना विसरलेले आहेत आणि या भीमसैनिकांना विसरणं म्हणजे त्यांच्या बलिदानाला विसरणं आहे। या भीमसैनिकांनी आपल्या जीवाला, आपल्या घरादाराची आपल्या घोड्यासमोर राहून विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं। आम्ही बी त्यामध्ये भीमसैनिक होतो। आम्ही पण 1982ला मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवर मी सदानारायण बागले फलक ठेवून तिथे चढलेला होतो। पोलिसाचे दंडे खाल्ले, जेलात गेलो, हात पाय तोडले, संपूर्ण आयुष्य आम्ही बर्बाद केलं। आमच्या जसे असं शेकडो भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यामुळे बाबासाहेबांचं नाव मिळू शकलं। परंतु नेते विसरलेले आहेत, नेते मालोमाल झाले, त्यांच्याकडे वडापाव खायला पैसे नव्हते, ते आज अरबपती झाले, खरबपती झाले। तर खुशीराम कांबळेचा परिवार कसा जगत आहे, गौतम वाघ त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही। यासाठी भीमसैनिकांचं अस्तित्व जिवंत राहणं ही काळाची गरज आहे। कारण की कोणताही युद्ध हा फक्त भीमसैनिक लढत असतो। भीमसैनिकांमुळे आम्ही नामांतराचे काळ विविध लढाई आम्ही जिंकल्या आहे। युद्ध आम्ही जिंकलं, किती युद्ध आम्ही भीमसैनिकाच्या भरोश्यावर जिंकलं। यासाठी भीमसैनिकाचा आर्थिक पुनर्वसन करणे एवढंच महत्त्वाचं आहे। भीमसैनिकांना शासनाने पेन्शन लागू करावी। या 16 वर्ष त्यांनी लोकशाहीसाठी आपल्या जीवाचं रान केलं, तर त्या भीमसैनिकांना शासनाने आर्थिक मदत करून आणि नेत्यांनी सुद्धा आपल्या हिश्श्यातून आपला वाटा त्यांना देण्यात यावा हा संकल्प घेऊन आज आम्ही आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, आंबेडकरी विकास मोर्चा, आंबेडकरी महिला मोर्चाच्या वतीने मराठवाड्याच्या तमाम आमच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आम्ही हा मार्च काढलेला आहे। आणि आज आम्ही सगळ्यांनी शहीद भीमसैनिकांना 2 मिनिटाची आठवण देऊया। सगळ्यांनी श्रद्धांजली